श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या रेसिपीचे नाव आहे पंचमेवा मोदक. पंचमेवा मोदकसाठी इथे मी हे बघा साहित्य घेतलेलं आहे. इथे मी एक कप आपला बारीक रवा घेतलेला आहे. अर्धा कप मी पिठी साखर घेतलेली आहे आणि ही नेस्टलची पावडर 10 वाली ती घेतलेली आहे. दूध पावडर घेतलेली आहे. अर्धा टेबलस्पून वेलची जायफळची पूड घेतलेली आहे. 4 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे आणि हे पंचमेवा घेतलेले आहे. पंचमेवा हे म्हणजे मी याच्यात काजू, बदाम, पिस्ता हे 3 घेतले आहेत. खारीक घेतलेली आहे आणि मनुके घेतलेले आहेत. तर साधारण मी इथे 10 घेतलेले आहेत. 10 काजू, 10 बदाम, पिस्ते असे घेतलेले आहेत. अंदाजे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही पंचमेवा कुठचाही घेऊ शकता. तर इथे खारीकचे तुकडे घेतलेले आहेत. आता आपण करायला प्रथम आपण गॅस चालू करून घेऊ. कढई ठेवलेली आहे गॅसवरती. तर आपण करायला आता 1 टेबलस्पून आपण साजूक तूप घालून घेऊया आणि आपण आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ते फ्राय करून घेऊया. हे बघा, हे काजू, बदाम आणि पिस्ता हे आपण फ्राय करून घेऊया. थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे, जास्ती नाही. बघा, आपले काजू, बदाम, पिस्ता हे फ्राय झालेले आहेत थोडेसे. आता आपण हे काढून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये खारीक तळून घ्यायची आहे. बघा, खारीक फ्राय झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊ. आता हे आपल्या बाप्पासाठी आपल्याला हे मोदक करायचे आहेत. आता कसं गणपती आहेत, मग आता मोदक झालेच पाहिजेत. तऱ्हेचे मोदक असतात. तर हे पंचमेवा मोदक आता मी करत आहे बाप्पासाठी. खारीक काढली. आता आपण काय करायचं याच्यामध्ये, आता आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि आपल्याला रवा खूप छान मस्त हे करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे छान. हे बघा, आता मी तूप टाकलेलं आहे. आता आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे याच्यात. हा बारीक रवा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. आपण आता हा रवा मस्त फ्राय करून घेऊया, भाजून घेऊया. म्हणजे बारीक रवालाच रवा घ्यायचा. बारीक नसेल तर तुम्ही जाडावाला घेऊन तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. आपल्याला रवा चांगला गोल्डन सोनेरी होईल अशावरती हे करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचा आहे. चांगला गोल्डनमध्ये भाजून घ्यायचा आहे. सोनेरी कलरवर छान मंद आचेवरती भाजायचा आहे. आपला रवा मस्त सोनेरी कलरवरती गोल्डन कलरवर भाजून झाला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची. गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची. गॅस बंद करून पिठी साखर टाकायचे. आता आपण याच्यामध्ये पिठी साखर घालून घेऊ आणि अर्धा कप घातले. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमी पण घालू शकता. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता हे जरा असं झाकून ठेवायचं आहे. याच्यावर जरा झाकण देऊन ठेवू म्हणजे ते साखर जरा पिठी साखर वितळून हे ड्रायफ्रूट्स मिक्सरला वाटून. आपण ही खारीक आहे ना ती मिक्सरला वाटून घेऊ. म्हणजे चालू बंद करून मिक्सरला चालू बंद करून वाटून. मी चालू बंद करून हे वाटून घेतलेलं आहे खारीक पावडर. आता आपण ही काढून घेऊ आणि आपल्याला आता ड्रायफ्रूट्स वाटून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स वाटून घेऊया. असे चालू बंद करून दरदरे वाटायचे आहेत, प्लेन नाही वाटायचे आहेत. आता मी वाटून घेते. हे बघा, अशा प्रकारे असं दरदरं वाटून घेतलं आहे, थोडं बारीक जाड असं. तर आपण हे याची म्हणजे खारीकची पावडर हे असं मिक्स करून घेऊ. आता या ड्रायफ्रूट्समध्ये आपण खारीक पावडर टाकून घेतलेली आहे. आणि आपल्याला हे मनुके ते मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण हे जे पिठी साखर ठेवून दिलेला रवा आहे ना तो आता आपण काय करायचा, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. सर्व काय करायचं बघा, मिक्सरमध्ये मी काढून घेतले. आता आपण जी मिल्क पावडर घेतलेली आहे ती आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ. 1 पाऊच 10 वाला 1 पाऊच मिल्क पावडर टाकलेली आहे बघा. आणि आता आपण हे तूप, आता 1 टेबलस्पून आपलं तूप राहिलेलं आहे. 4 टेबलस्पून घेतलेलं, त्यातलं 1 टेबलस्पून राहिलेलं आहे ते टाकलेलं आहे आता. आणि आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. मिक्सरला आता मी हे वाटून घेते. अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. आता हे बघा असं मस्त बारीक वाटून घ्यायचं. आता आपण काय करायचं, आता आपण हे एकत्र काढून घेऊया. त्यामध्ये सर्व हे काढून घेते एका वाडग्यामध्ये.
एका बाउलमध्ये आपण काढायचं वाडग्यात. आता मी काढून घेतले. आता आपण हे जे पंचमेवा आहेत आपले घेतलेले ते सर्व आता मिक्स करून घेऊ. हे पंचमेवा सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ही वेलची जायफळची जी पूड आहे ती आपण घालून घेऊया आणि आपण सगळं आता हे एकत्र करूया. आता सर्व एकत्र करून घेते मी. आता सर्व हे हाताने करून घेते. सर्व असं एकत्र हाताने करून घेते. असं मी आता एकत्र करून घेतले. आता आपण लाडूच्या मोल्डला तुपाचा हात लावून घेऊ. एकदाच लावून घ्यायचे ते मी लावून अशा प्रकारे आता मी असं मोल्डला मोदकाच्या मोल्डला तुपाचा बोट लावला आहे. आता आपण काय करायचं, आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला याच्यामध्ये हे घालायचे. असं असं घालून घेते मी. असं प्रत्येक याच्यात आता असं घालून घेते. अशा प्रकारे आता घालून घेतलेलं आहे सर्व. असं भरून घ्यायचं असं पॅक असं. आता आपण काय करायचं, हे असं दाबून घेऊया आणि आपल्याला त्याचे मोदक करायचे. असं सर्व बाजूने असं दाबून दाबून घ्यायचं. हे बघा असं चांगलं दाबून दाबून घ्यायचं. बघा तर आता आपण हे काढून घेऊया. हे बघा असे हे मोदक आपण असे खालच्या बाजूने असे काढून घ्यायचे. हे बघा आता हे पंचमेवा मोदक आहेत. म्हणजे आपल्या याच्यात ड्रायफ्रूट आहेत वेगळे, वरून लावायची गरज नाही. पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता. ते हे जे लागलेले एक्स्ट्रा ते काढून टाकायचं असं. हे बघा असे मी आता मोदक आता हे सर्व करून घेते. आता हे मोदक तुम्हाला वाटलं तर तुम्ही गव्हाचं पीठ पण याच्यात टाकून घेऊ शकता रव्याच्या ऐवजी. तर हे म्हणजे टिकासाठी खूप चांगले आहेत. 1 महिना चांगले टिकणार. पण याच्यात मावा नाही घातलेला आणि दूध पण नाही घातलेलं, पाणी पण नाही घातलेलं, त्यामुळे हे खूप चांगले राहतात आणि खूप छान टेस्ट लागते. तर मी आता हे सर्व असे अशा प्रकारे आपले पंचमेवा मोदक तयार आहेत. हे बघा तर असे मी 5 असे गोल पण केलेले आहेत. तर तुम्हाला असे करायचे असतील तर असे करा, असे करायचे असतील तर असे करा. आणि हे टिकायला खूप चांगले आहेत. म्हणजे 1 महिना तरी चांगले मस्त टिकणार. तर तुम्ही नक्की ट्राय करा. सॉफ्ट पण झालेले आहेत ते असे, म्हणजे असे कडक वगैरे नाही असं माव्यासारखे, पण खूप छान झाले आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत पंचमेवा मोदक. हे बघा तर तुम्ही नक्की ट्राय करा आपल्या गणपती बाप्पाला. हे बघा हे चांगले महिनाभर टिकतात. छान म्हणजे टेस्टला पण छान आहेत. आणि हे बाकीचे असे गोल कोणाला गोल करायचे असतील तर गोल पण करू शकता. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.